नमस्कार, मी राजू पाटील. मला कामाला लागून आतापर्यंत 30 वर्षे झालेली आहेत. आता आम्हाला जे बघितलं तर स्वच्छ सर्वेक्षणला पालिका जे काय करते त्यातून आम्हाला अभिमान आहे. आमच्या पालिकेचा नंबर येतो आहे, पण त्यातून आम्हाला काहीच याच्यातून मोबदला भेटत नाही. आणि जे आम्हाला जे अजून समान काम समान वेतनचा जो विषय आहे तो अजून काय आम्हाला लागू झालेला नाही. तर आम्हाला बी असं वाटतं की आम्हाला लवकरात लवकर जो समान काम समान वेतनचा जो प्रश्न अडकलेला आहे तो लवकरात लवकर भेटावा. आमच्या मुलांच्या शिक्षणाची जे असेल तो त्या परिस्थितीनुसार आजच्या जी महागाईची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आमच्या मुलाबाळांचं शिक्षण त्या एवढ्याशा पगारात होत नाही, तात्पुरत्या पगारामध्ये. आणि लोकांकडनं जो विषय आहे तो स्वच्छतेचा, तर लोक एवढे स्वच्छतेविषयी जागरूक नाही आहेत. त्यांना स्वच्छतेविषयी जागरूक करण्याचा अजून आपल्याला गरज आहे. मी अनिता सुधाकर गोखणे. मला 4-5 वर्ष झाले कामाला लागून. मी हेच ऐकते जुन्या माणसांपासून किंवा आता जे लागलेत तेव्हापासून जे बोलतात कामगार की समान काम समान वेतन मिळणार, पण अजूनपर्यंत हातात मिळालंच नाही आहे. भत्ता वाढ, हे वाढ ते वाढ, ह्याच्यामध्येच फक्त वाढ होते, पण हे पगार वाढ समान काम समान वेतन जे बोलतात ते अजून तर हातात आलेला नाही. मग एवढूशा पगारीमध्ये कसं घर चालणार, कसं करणार? 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले हे माणसं कामं करतात, काहीच हातात काय म्हणजे कशामध्ये काय सुधारणाच नाही आहे. मग फक्त म्हणजे हे स्वच्छ संरक्षण, हे स्वच्छ भारत हे चालू करतात. कामगारांकडून हे काम करणं ते काम करणं भरपूर काम करून घेतात. आणि नंबर पहिला म्हणजे ह्यांचा कोणचा, महानगरपालिकेचा. आणि कामगार गेले असेच. कामगारांसाठी काय आहे? मग कामगारांसाठी सुद्धा तुम्ही विचार करा ना. पगार वाढवा. कामगारांच्या जीवावर तुम्ही पुरस्कार घेता, गौरव घेता, हे घेता ते घेता. 1 लाख रुपये पगार आहे. साहेब लोक काय करतात? मग कष्ट करणारे गेले असेच. कष्ट करणारे म्हणजे इकडे जायचं तिकडे जायचं, घर भाड्याचं, शिक्षण आम्ही कसं करणार एवढ्याशा पगारीमध्ये? विचार केला पाहिजे ना. जे आमचं जे आहे ते तुम्ही द्या. आम्ही म्हणजे जे आमच्या हक्काचं आहे तेच मागतो. जे वरचं तर मागत नाही ना, एक्स्ट्रा काय असेल ते. जे आमचं हक्काचं आहे तेच मागतो. तुम्ही द्या ना. मग तुम्ही कामगारांकडून जे नाही ते कामं करून घेता, इकडे पाठवता तिकडे पाठवता, हे ठीक पण माती उचलून घेता. तुम्ही जे काम नाही करायचं ते सुद्धा करायला देता. गटार एवढी गटार काढलेली राहते ते उचलून घेता, गाड्या ओढायला लावता, तेव्हा तुम्हाला कामगार